संपदाताई मुंडेला 100% न्याय मिळणार. सगळं राज्य त्यांच्या पाठीशी आहे. एकही आरोपी त्याच्यामधून सुटणार नाहीये. कुटुंबाचं म्हणणं होतं की SIT नियुक्त होणं गरजेचं आहे. आपण मुख्यमंत्री साहेबांच्या OEDना फोन लावून SIT तातडीनं नियुक्त करायचं सांगितलंय. त्यांनी सांगितलंय की आम्ही ती ऑर्डर केली, परंतु अधिकारी राहिलेत. त्यांना सांगितलं आज आणि उद्या तुम्ही ते अधिकारी पूर्ण घेऊन लगेच गठीत करून टाका. हे सांगितलं. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही आज उद्या 2 दिवसाच्या आत SITची समिती सगळी गठीत करतो. तोही शब्द कुटुंबियांना दिलाय. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या OED साहेबांशी ते सविस्तर बोलणं झालं. माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली. ती शिंदे साहेब पण आता कुटुंबियांशी बोलले. कुटुंबियांच्या पाठीशी आहेत. त्यांनी ठामपणानं सांगितलं. गृहराज्यमंत्री आपले शिंदे साहेब, आपले कदम साहेब, योगीजी कदम साहेब यांच्याशी त्या संदर्भात बोलणं झालं. आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये ते स्वतः ऍक्टिव्ह आहे मुख्यमंत्री. त्याच्यामुळं या संपदाताईच्या प्रकरणाला 100% न्याय मिळणार. आम्ही सुद्धा सगळे या कुटुंबियाच्या सोबत आहेत. त्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. आता प्रकाशदादा सुद्धा इथं होते. सरकार पक्षाच्या वतीनं माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके साहेब सुद्धा इथं उपस्थित होते. दादा, तुम्ही आता भेट घेतली, तुम्ही कुटुंबाशी सातवन भेट केली, चर्चा देखील केली. मात्र ह्या प्रकरणाला जे आहे ते वेगळं वळण्याचे देखील षडयंत्र सुरू झालेलं आहे. नाही, ते वेगळं वळण आपण लावू देणार नाहीत. ही चिखलफेक राजकारण उतरलं की होतीच. प्रकरण वेगळं न्यायचं तिसरीकडंच हे काम केलं जातं. असं कधी होणार नाही. खुनाचं प्रकरण मुकदमावर नेऊन ठेवी असं काहीतरी उलट सुलट करायचं आणि कुठंतरी ताई न्यायापासून वंचित राहायचं, असे प्रकार व्हायला नको. मग त्या मॅटरमध्ये काय अर्थ नसतो. कारण एक लेकरू आहे आपलं आणि त्यांचा इतक्या काय म्हणून त्याला ताण देऊन, टेन्शन देऊन त्यांना परावृत्त केलं गेलं आत्महत्येसाठी. अशा प्रकरणात तुम्ही तुमचे गुन्हे डाव आणणार. कुठं हे खुनाचं प्रकरण, आत्महत्येचं प्रकरण तुम्ही मुकदमावर नेऊन ठेवणार, हे कुठंतरी योग्य नाही. ताईला मग ते कसा न्याय मिळाला? आपण सगळेजण एक जीवानं त्या ताईला न्याय देण्यासाठी हे करू. आज किती ओक्साबोक्षी रडतायत ते आई बाबा, बघवत सुद्धा नाहीये. त्यांच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघू वाटत नाही. इतकं भयान आई वडिलांची परिस्थिती आहे. 2 भाऊ आहेत. त्यांची काय आता बहीण त्यांना समोर दिसत नाहीये. अवघड आहे. म्हणजे शब्दात काय काळीच कापल्यासारखं होतं. प्रकरणामध्ये ज्या दिदींनी मुलींना एक पत्र लिहिलं होतं 4 वेळी, त्या पत्रामध्ये माजी खासदारांचं नाव आलं होतं. थेट मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये क्लीन चिट दिली. कुटुंबियांची मागणी की PS त्या खासदाराची चौकशी झाली पाहिजे. हे बघा, त्याचं नाव घेण्यापेक्षा यासाठी चौकशीत कोणीच मागे राहणार, कोणी पण असो. ती पक्षपातीपणानं होणार. मुख्यमंत्री साहेबांच्या OEDनं आत्ताच आम्ही त्यांच्याशी बोललो. त्याच्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष घातलंय असं मुख्यमंत्री OED साहेबांनी पण सांगितलंय. फडणवीस साहेब सुद्धा बोलणार होते. ते बिहारला कुठे गेल्यामुळे ते काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळे कुटुंबाशी नाही बोलू शकले. आज उद्या 100% ते कुटुंबाला फोन लावून बोलणार आहेत लगेच. त्यामुळं एकदा SIT गठीत झाली, दूध का दूध पाणी का पाणी सगळ्यांचं होणार. एखाद्या आपण जे नाव घेतो तिसरे सुद्धा लय मोठे असू शकते. हे होऊ शकतं. मी कुटुंबाच्या पाठीशी, पण हे जरा यांची चिखल फेकायचं संपत आहे. हे राजकारणी मसाला याच्यात असला ना, मग आपल्याला काही सुचत नाही. त्यामुळे त्या कुटुंबियांना आपण खरं बोललो. मला या राजकारणाच्या लाफड्यात पडलं ना, मला काही सुचत नाही. राजकारणी नुसते चिखल फेकी देते एकामेकावर. घेणं ते मेन मॅटर. ताईला न्याय मिळायचं ते मागं राहतं. यांचं संपल्यावर मग मी शब्द दिला, ताईला न्याय मिळूस तर मी मागं हटणार नाही. या प्रकरणामध्ये डॉक्टरांच्या जातीवरून, आडनावावरून आणि जिल्ह्यावरून देखील हिनवल्या गेल्या. त्यामुळे कुठेतरी ते प्रवर्त करण्यात आला आहे. हा देखील याच्यामध्ये खुलासा आलेला आहे. काही जणांचा मुद्दा होता की काही पुढाऱ्यांनी जिल्हा बदनाम केल्यामुळे एक प्रकरण घडतात असं काही बोलले होते. कुटुंबियांचं म्हणणं आहे आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे. सगळे आरोपी अटक झाले पाहिजे. SIT नियुक्त झालीच पाहिजे. त्याच्यातून आमच्या ताईला न्याय मिळणार आहे. त्यांनी सांगितलेले 4 कामं मी पूर्ण करून देणार. जसं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणामध्ये मला 3 कामं सांगितले होते, मी ते करून दिले. तसे त्यांनी मला 4 कामं सांगितलेत, मी 4ही पण ते करून देणार.
दादा एसआयटी काल रात्री गठीत झालेली मुख्यमंत्र्यांनी नाही, केली. गठीत नाही झाली. या ठिकाणी मी आता मुख्यमंत्र्यांची बोललो. प्रमुख मागणी अशी आहे की जे काही न्यायाधीश हे असतील अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. गठीत झालेली नाहीये सगळ्यात महत्वाचं. मी आत्ताच बोललोय. त्यांनी फक्त ती घोषणा म्हणूयात आपण त्याला की आम्ही यासाठी नियमात आहोत. हा फक्त. तर आता मी बोलल्यानंतर मी स्टेटस विचारलं एसआयटीचं त्या प्रकरणाच्या संदर्भातलं काय आहे, तर महिला आयपीएस अधिकारी देण्याच्या या तयारीत आहेत. त्यांनी सांगितलं की आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो असंही होतं. परंतु कुटुंबाचे काही त्यांच्याशी चर्चा होणं गरजेचं होतं. म्हणून आता उद्याच्या दिवस तरी ते होत नाही. ते कुटुंबाशी चर्चा झाल्याच्या नंतर सगळं क्लिअर होईल. म्हणजे सरकारचं आणि कुटुंबाचं झाल्याच्या नंतर क्लिअर होईल. उद्या किंवा परवा यासाठी 100% गठीत होणार. या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर आता राज्यभरातून रोष पाहायला मिळतोय. अजितदादांनी सुद्धा शब्द दिलाय की कारवाई झाली पाहिजे. या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघता? कारण त्यांना अधिकार तसे नाहीत असं बोललं. आम्ही अजितदादांना सुद्धा आता गाडीत बसल्यावर या विषयात बोलणार आहे, या प्रकरणाच्या विषयात. तेही कुटुंबाला मी शब्द दिलाय की मी त्यांच्याही कानावर टाकतो. इथून पुढे तेही सतर्क राहते. असं वाचकून पुढं बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी याच्यावर ते लक्ष ठेवतील असं मी त्यांना गाडीत सांगणार आहे. 100% ते इथून पुढे तरी अजितदादा 100% त्यांच्या मंत्र्यावरती आयोगाच्या अध्यक्षांवरती अंकुश ठेवतील. हे मात्र 100% होईल. राज्यामध्ये महिला सुरक्षित सरकारकडून न्याय मिळेल असं वाटतं. आणि मग आपण काय आलाय? आपण आहेत ना. दादा, राज्य आरोग्य विभाग आणि आरोग्य या घटनेबाबत त्यांचं काही याच्यावरती काही नियम? हा बघ भाई, मी एक सांगतो, मला लय बोलायची सवय. मी धोरणाला जाणतो यांना सगळ्यात, पण यांचं लपडं संपून द्या एकदा या राजकारणाचे. नुसते चिकलपिकी देत. ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारण्या. याच्या आडून मुकादम सोडून आण, हे करून आण, हे मला नाही आवडत. ताई आधी ते नंतर करा ना, मी नाही म्हणत नाही. तुम्ही मुकादम सोडून आणा, तुम्हाला काय करायचं करा, पण ते नंतर. आज ताईच्या घरात एवढं मोठं दुःख कोसळलंय. तिला न्याय देण्यासाठी एसआयटी नेमायची. आरोपी कोण कोण आहेत, सहआरोपी कोण कोण आहेत, हे पुरे टीम जेलात पडली पाहिजे एकदा सडक. मग बाकीचं कुठं करा ना. म्हणजे ह्या हत्येच्या आडून तुम्हाला दुसरे काम करून घ्यायचे, भरकटायचं पुन्हा हे मॅटर. आणि ताईचं मॅटर असंच कितपत पडू द्यायचं हे योग्य नाही. आपण याला बरोबर सोयीला लावू. राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत असं देखील समोर येत आहे. गृह विभागाचं या ठिकाणी अपेक्षा असल्याचं दिसून येत आहे. याच्या पुढे अशी संपदा व्हायला नको, यासाठी आपण काय करायचं? ते सरकारनं करायला पाहिजे. याच्यासाठी आरोपीला लई दिवस न चालवता, केसला लई दिवस न चालवता फास्ट ट्रॅक मध्ये तातडीने चालवायचं. 1 वर्ष 6 महिन्याचा विषय संपून टाकला तर इथून पुढे असे प्रकरण होणार नाहीत. आणि मुख्यमंत्री साहेब आता बिहारच्या दौऱ्यावर आहेत. ते फ्री झाल्याच्या नंतर मी त्यांना ही विषय संपदाताईचा सांगणार आहे की तुमच्या राज्यात पुढे अशा घटना पुन्हा होऊ नये. संतोषभाई देशमुखांसारख्या, महादेवभाई मुंडेंसारख्या, आता संपदाताई मुंडेंसारख्या अशा होऊ नयेत. म्हणून केस लवकर संपत चाल. आरोपी धरायचे, एसआयटी नियुक्त करायचे, तपास ताबडतोब करायचा, चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं, फास्ट ट्रॅक कोर्टात चालून विषय आरोपी डायरेक्ट फाशीवरती नेऊन चढवायचे. म्हणजे मॅटर होणार नाही तिथून पुढे. कारण हे मॅटरची मागणी आपण ती पण केली त्यांच्याकडे, शिंदे साहेबांकडे सांगितलं आता, एकनाथ शिंदे साहेबाला आणि मुख्यमंत्री साहेबांच्या वैद्यांना सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा हे मॅटर. कुटुंबाने ही देखील मागणी केलेली आहे की आता त्यांना पलटण प्रशासनावर अजिबात विश्वास राहिला नाही. जेही प्रकरण चालावं ते बीडमध्ये चालावं. ते आता सामंजस्याने संवादातून होईल सरकारच्या आणि कुटुंबाच्या. तिथं चालवायचंय का इकडे घ्यायचंय का, काय असलं तर काय प्रॉब्लेम नाही, पुढे राहिलं तर काय प्रॉब्लेम नाही. आपण निष्ठेने लढाई लढलं ना, कुठं मॅटर राहिलं तरी काय फरक नाही. आता सगळे राजकारणी येऊन गेले, प्रत्येक राजकारणी येऊन शब्द देऊन जातो असं कुटुंबियांचं सुद्धा मत आहे. काही महिला होत्या, त्यांचं म्हणालं प्रत्येक जण सांत्वन करतो, मात्र आतापर्यंत आम्हाला काहीच हाती लागलेलं नाही. पुढे कशा पद्धतीने तुम्ही यामध्ये लक्ष? नाही, मी आजच घातलं. कोण ताई बोलल्यात तुम्हाला मला नाही माहिती. राजकारणी काय बोलून गेले हे मलाही माहित नाही. आणि राजकारणाचं कामच ते असतं. आले शब्द दे, आश्वासन दे, निघून जा. मी त्यांनी सांगितलेल्या 4 मागण्यातल्या 3 मागण्यापर्यंत त्यांना लगेच नेले. वाटलं ते कुटुंबाला बोलून घ्या माझ्या समोर, लगेच नेले. यासाठी घोषित झाली का नाही झाली ही ताळमेळच होता. ते क्लिअर करून दिले. मुख्यमंत्री साहेबांचे वैदिक कुटुंबाशी बोलले, त्यांनी सांगितले, घोषित केले. म्हणत असले तुम्ही तर आम्ही लगेच गठीत करतो. परंतु थोडं आणखीन कुटुंबाला काय बोलायचं होतं त्याच्याशी, म्हणून ते थांबलं. उद्या किंवा परवाच्याला तीही गठीत होऊन जाईल. महिला आयपीएस अधिकारी त्याच्यात येतील. कुटुंबाचं काय काय म्हणणं आहे यासाठी ते पण ऐकून घेतलं जाईल. हे म्हणणं होतं त्यांचं.
तेही क्लिअर केलं. शिंदे साहेबांनी त्यांचंही बोलणं करून दिलं. ते सरकारी नोकरीमध्ये त्यांच्यातला एक मुलगा त्यांच्या कुटुंबातला आधार गरजेचा एकदम गरीब कुटुंब आहे. ते त्यांचे ते सांगितले होते. मी आता सगळेच मीडिया समोर बांधवासमोर नाही सांगत. त्यांचे जे 4 विषय माझ्याकडे होते त्यातले जवळपास 3 संपवले. म्हणजे काय, इथं येऊन कोणताही यांना म्हणत होत्या की येते शब्द येतात. मी राजकारणी नाही, मी लगेच इथंच रिझल्ट अर्धा तर रिझल्ट त्यांना इथंच दिला. प्रश्न असा आहे एसपीच्या बाबतीत काय सांगा? कोण एसपी? जोशी एसपी ज्यांनी लाठीचार्ज आंतरवालीमध्ये केला ते ज्या वेळेला तिथे एसपी होते, एसपी तिथे आहेत आणि म्हणून ते matter- त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा मी त्यांना खेटायला पक्का आहे. त्यामुळे ते मॅटर मला ह्या मॅटरशी नाही जोडायचं. धन्यवाद.